महाराष्ट्राच्या माध्यमातून मी या महाराष्ट्रातील तमाम समाजाला एक विनंती करत आहे की आज आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपण उपोषण करणार आहोत। तरी काही कारणास्तव मी मुंबईला आझाद मैदानावर येऊ शकलो नाही, परंतु जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेबजी सानप साहेब यांनी फेसबुकच्या माध्यमातून येऊन त्या ठिकाणी सांगितलंय की सर्वांनी आझाद मैदान येथे लाखो तरुणांनी त्या ठिकाणी उपोषणासाठी हजर व्हायचं आहे। माझा तुम्हाला श्री क्षेत्र भगवानगड येथून सर्वांना माझा पाठिंबा आहे, सर्व उपोषणकर्त्यांना माझा पाठिंबा आहे। मी मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात उपोषण केल्यापासून माझी शारीरिक तंदुरुस्ती ठीक नसल्यामुळे मी या उपोषणाला नाही येऊ शकलो, परंतु मी थोड्या दिवसातच मी सर्व ज्या ढाकणे कुटुंबियाची भेट मी त्या ठिकाणी जाऊन घेणारच आहे। मी सर्व ज्या ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे, त्यामध्ये संतोष देशमुख असो अगर ढाकणीय कुटुंबीय असो, यांची सर्वांची भेट घेण्यासाठी मी थोड्या दिवसामध्ये जात आहे। तसेच अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची सजा त्या ठिकाणी झाली पाहिजे, यासाठी आपण कुठल्याही जात धर्म न पाळता, गुंडाला कुठलीही जात नसते, हर जातीमध्ये असले काही गुंड असतात। 4 गुंडामुळे जर एखाद्या समाजाला जर खाली बघायची पाळी येत असेल तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रित येऊन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आजपासून उपोषणाला सुरुवात होत आहे। तरी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करावं ही श्री क्षेत्र भगवानगड या ठिकाणीवरून माझी एक छोटासा एक ओबीसी उपोषणकर्ता म्हणून प्रल्हाद कीर्तनेची सर्वांना एक अंतःकरणातून विनंती आहे की आपण या गुंड लोकांच्या विरोधामध्ये ही एक आवाज उठवण्याची हीच योग्य वेळ आहे। आणि या झोपलेल्या मुख्यमंत्र्यांचे डोळे उघडून ज्या कोणी ज्या गुंडांना खतपाणी घालत आहे त्यांना त्यांची सजा आणि तो एक सह आरोपी म्हणून त्या ठिकाणी सुरेश धस यांचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही श्री क्षेत्र भगवानगड या ठिकाणावरून प्रल्हाद कीर्तनेची विनंती आहे। धन्यवाद। आपला सर्वांचा लाडका प्रल्हाद कीर्तने, श्री क्षेत्र भगवानगड।